नमस्कार मित्रांनो, फूडी लवर माही या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मसाला पनीर। तर ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे लसूण, आलं, 2 मोठ्या आकाराचे कांदे, कोथिंबीर, त्याची पेस्ट तयार केली। टोमॅटो माझ्याकडून स्किप झालेला आहे, त्याच्यामध्ये एक टोमॅटो पण टाकायचा आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची। इथे आपलं तेल तापलेलं आहे। आता याच्यामध्ये आधी पनीरचे तुकडे केलेले ते 2 मिनिट फ्राय करून घेऊ। याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आणि थोडं मीठ टाकायचं आणि याला 2 मिनिट फिरवून घ्यायचं। तुम्ही पनीरचा गोल्डन रंग येईपर्यंत सुद्धा त्याला फ्राय करू शकता। मी जास्त फ्राय करणार नाहीये। तर इथे पनीर मी फ्राय करून घेतलेले। आता हे एका डिशमध्ये काढून घेऊ। आता त्याच तेलामध्ये मी 2 तमालपत्र टाकलेले आहेत। अर्धा छोटा चमचा जिरं टाकलंय। जिरं थोडं तडतडलं आता त्याच्यामध्ये ही तयार केलेली ग्रेव्ही टाकणार आहे मी। ग्रेव्ही चांगली फिरवून घ्यायची। तेल सुटेपर्यंत चांगली ग्रेव्ही आपली परतून घ्यायची। तेल सुटले ग्रेव्हीला। आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर टाकायची, हळद, पनीर मसाला मिक्स करून घ्यायचं। छोटा चमचा मॅगी मसाला वापरलेला आहे मी इथे। एक छोटा चमचा मॅगी मसाला टाकलाय। परत एकदा परतून घ्यायचं चांगलं याला। आता अर्धा कप दूध टाकायचं, याला परत फिरून घ्यायचं। आता फ्राय केलेलं पनीर त्याच्यामध्ये टाकून सगळं चांगलं मिक्स करून घेऊ। एक कप पाणी टाकायचं, याला फिरवून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं, एक वाफ काढून घ्यायची आणि गॅस बंद करायचा। तर इथे आपलं गरमागरम मसाला पनीर तयार झालेला आहे।
तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.